नमस्कार, मी पंजाब डक. मी माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि या ठिकाणून आज आहे 9 जुलै 2026. आजपासून शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पावसानं खूप धुमाकूळ घाले, काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडला, पूर परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा आता राज्यातली परिस्थिती काय राहणार आहे? आज 9 जुलै, तर आज मी म्हटलं होतं ना सूर्यदर्शन घडेल, तर हे सूर्यदर्शन घडलंय. आणि राज्यात मात्र आता आणखीन उद्याचे दिवस फक्त विखुरलेल्या स्वरूपाचं नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडं तुरळक ठिकाणी आज पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे. 11 तारखेला एकदम संपूर्ण पाऊस राज्यातला ओसरला दिसेल. मुंबईचा देखील पावसाचा जोर ओसरणार आहे, पुण्याकडला ओसरणार आहे, नाशिकचा ओसरणार आहे, कोकणपट्टी घाटमाथ्यावरचा देखील 2 दिवसानंतर ते देखील जोर ओसरणार आहे. आता खूप काही मोठा पाऊस पडणार नाही. उद्या 11 जुलैपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हा पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये देखील आणखीन काही भाग वंचित आहे. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता पाऊस कधी येणार आहे, तर काय होणार आहे, 15 जुलैच्या नंतर, 15, 16, 17 जुलैच्या नंतर राज्यात पुन्हा थोडाच मध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा सगळीकडे पडणार नाही. फक्त ते पाऊस काय होणार आहे, जे वंचित जिल्हे आहेत, एक नांदेड जिल्हा झालं, काही भाग लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा, त्या भागामध्ये काय होणार आहे, म्हणजे 15, 16, 17 जुलैच्या दरम्यान तुरळक ठिकाणी भाग बदलत त्या 2-3 जिल्ह्यामध्ये एक पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. महाराष्ट्रात देखील विखुरलेल्या स्वरूपाचाच 15, 16, 17ला थोडाफार पाऊस येणार आहे. सगळीकडे पडणार नाही, फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन ते पाऊस पडेल म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर राज्यात आणखीन परत चांगला असा, जसा आता मागं अतिवृष्टी धगपुटी झाली तसा पावसाला आणखीन आता न जुलैचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आता वाट बघावी लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आता ज्यांच्याकडं सोयाबीन असेल तर त्यांनी काय करायचं, आता जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, 10-12 दिवस झाले असेल तर तुम्ही तुमचं तणनाशक फवारू शकता, कीटकनाशकाच्या फवारणी करू शकता, डवरणी वखरणी करू शकता म्हणून शेतीची कामे करून घ्यावी. पण राज्यात मात्र आता मुंबईकरांना आता या पावसापासून सुटका भेटणार आहे. म्हणजे तिकडे देखील उद्यापासून एकदम हवामान कोरडं होणार आहे म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, पुणे जिल्हा, घाटमाथा, कोल्हापूर जिल्हा तिकडे देखील आता परत पूर काय वाढणार नाही म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. हे जे लो प्रेशर होतं, हे लो प्रेशर गुजरातकडे जाणार आहे. गुजरातमधून काय होणार आहे, इंदोर मध्य प्रदेशकडे जाणार आहे. मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, उत्तर प्रदेशकडे जाणार आहे. उत्तर प्रदेशकडून इकडं नेपाळ ह्या तिकडं जाईल आणि तिकडं स्थिरावं, पण त्याला स्थिरावायला आणखीन 4 दिवस लागतात. मग जवळपास म्हणजे 12 तारखेपर्यंत जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत, आता उद्यापासून म्हणजे आजपासून चांगलं वारं सुरुवात होईल आणि ते शांत होऊस तर परत पुन्हा काही आता एखादी प्रणाली तयार होत नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे आता राज्यात मात्र उद्या 11 तारखेपासून सगळीकडं चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. फक्त 15, 16, 17च्या दरम्यान परत एकदा पावसाळी वातावरण तयार होईल, पण तो इतका पाऊस असा जोराचा पडणार नाही, फक्त तुरळक भागातच म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा ते असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. चांगल्या पावसासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. सोशल मीडियातून काय व्हायला थोड्या अफवा पसरत आहेत की परत आता पाऊस येणार नाही. शेतकऱ्यांना घाबरू नका, पाऊस येणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात देखील असाच एकदम आता जसा पाऊस आला ते चांगला पाऊस येणार आहे. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, 15, 16, 17च्या दरम्यान देखील थोडाफार पाऊस असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा, आपण आपले शेतीचे कामे करून घ्या, तणनाशक मारून घ्या, कीटकनाशक मारून घ्या. कारण की पाऊस बिलकुल येणार आहे, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. त्याच्यानंतर आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात देखील एक चांगला मोठा पाऊस येईल, त्याचा व्हिडिओ आणखी 2-4 दिवसात देईल. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपण आपल्या शेतीचे कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या, डवरणी करून घ्या, वखरणी करून घ्या म्हणून हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. ह्या पावसातून देखील महाराष्ट्रामध्ये काही तालुक्यामध्ये 10-15 गाव, 5-7 गाव असे वंचित राहिलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातले, लातूर जिल्ह्यातले, बीड जिल्ह्यातले, तिकडं नांदेड जिल्ह्यातले, परभणी जिल्ह्यातले, पालम ह्या परिसरातले त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज देखील म्हणजे आज 9 जुलै, 10 आणि 11 ह्या 3 दिवसात देखील काय होणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणं तुम्हाला पडू शकतो म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि याच्यातून तुम्ही जरी वंचित राहिले तर परत पुन्हा काय होणार आहे, 15, 16, 17च्या दरम्यान एकदा थोडाफार पाऊस येणार आहे.
ते मात्र ते पडून जाईल म्हणून शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षायचा. त्याच्यातून जर उरले तर परत एकदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे. दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. मी म्हटलं ना, यावर्षी शेतकऱ्यासाठी चांगलं साल राहणार आहे, पिकं चांगले येणार आहेत. आणि हे पाहू शकता, हे माझ्या स्वतःचं शेतातलं आहे. आजच्यानं हे म्हणजे 30 जूनची पेरणी केलेली, आजच्यानं कंप्लीट 10 दिवसाचं सोयाबीन आहे. आणि असंच पीक आहे सगळ्या शेतकऱ्याचं आमच्या भागातले, म्हणून हे लक्षात घ्यायचं. परत एकदा काय होईल, पुन्हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा काय होईल, बंगालच्या खाडीमध्ये परत तिकडे काय होईल, भुवनेश्वर आणि चेन्नईच्या दरम्यान परत एखादं चक्रवादळ तयार होईल आणि ते पाऊस इकडे येईल. आपल्या महाराष्ट्राला यावर्षी काय होणार आहे, काही अर्ध्या भागाला पुरेपूर पाऊस येणार आहे. आणि मुंबईकडे काय होणार का, याच्यापर्यंत अहिल्यानगरपर्यंत अरबी समुद्राचा पाऊस येणार आहे. हे मग आपल्याला खालून पाऊस पुरेपूर येत असल्यामुळं यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपण आपल्या पेरणीचं आपलं तयारी ठेवावं. पिकाचं संरक्षण करण्याची काळजी घेणे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे.